सलगर वस्ती परिसरातील 54 मीटर रस्त्यालगत 15 एकर जागेवरील स्थानिक प्रजातींची 118 झाडांची बिनापरवानगी कत्तल केल्याप्रकरणी लाकूड वाहतूक करणारा आणि झाडे तोडणारा मुकादम यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला। या वृक्षतोड प्रकरणी गुरुवारी रात्री लाकूड वाहन चालक सैफन मुजावर झाडे तोडणारा मुकादम मोहन राठोड यांच्या विरोधात सलगर वस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला। जागा मालकाचं नाव मात्र फिर्यादीत नाही। सलगर वस्तीतील म्हाडा इमारतीच्या परिसरात प्लॉटिंगसाठी वृक्षतोड केल्याचा संशय व्यक्त होतोय। गुरुवारी दुपारी पंचनामा उरकण्यात टाकणार कुठं भाडं मारते म्हणजे स्मशानभूमीला जाळण्यासाठी लाकडं टाकलेलं आहे ते कोण दिले तुम्हाला ते ऑर्डर स्मशानभूमीत? ते आपल्याला ऑर्डर दिलेलं नाही, आपल्याला ते शेतकरी तिथं टाकायला लागलाय। तुम्हाला कोण सांगितलं हे ते घेऊन शेतकरी द्यायला? आपल्याला भाडं तिने द्यायला लागलाय ना। कुठला शेतकरी? हे प्लॉटिंग पाडणार काय नाव काय आहे त्याचं? प्लॉटिंग पडणार नाही, शेतकरी दिलाय साहेब। प्लॉटिंग पडणार अजून घेतलेलं नाहीये। तुला कोणीतरी कॉन्ट्रॅक्ट दिला असेल ना, त्याचं नाव पत्ता काय काहीतरी असेल ते या लागले मध्ये भरलेत का गाडीत? ते या लागले सांगू। या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी।